तर आज मी गणपती बाप्पांसाठी कमळासन शिवणार आहे, म्हणून मी 16 बाय 16चा हा चौकोनी आकाराचा कपडा घेतलाय ग्रीन कलरमध्ये खणाचा. नंतर मग 4 पदरी कपडा घेतला आणि त्याच्यावर असं 6 बाय 6 आकाराने गोल आकार केला आणि ह्या गोल आकाराला स्टिच करून घेतलं आणि पलटी करून घेतलं. पुन्हा इथे हे दोन्ही कपडे एकावर एक असं गोल मध्यभागी ठेवून असं शिलाई मारून घ्यायची आणि पुन्हा मी ही पाकळी तयार केली आहे. एक कागद घ्यायचा, दुहेरी करायचा आणि त्याची उंची 6 घ्यायची आणि रुंदी 2.5 घ्यायची. पान आकार असं पाकळीच्या आकारानं कट करून घ्यायचं आणि पुन्हा शिवून मध्ये असं थोडंसं हे करायचं, पाकळीचा आकार द्यायचा. अशाच प्रकारे मी खूप साऱ्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि एक एक पाकळी अशी गोल आकाराला लावून घेत आहे, एक एक पाकळी. तर अशा प्रकारे मी सगळ्या पाकळ्या लावून घेतल्या आहेत आणि असं पूर्ण कमळ असं पूर्ण तयार झाला आहे. आणि याला अशी शिलाई दिसू नये म्हणून मध्ये अशी गोल आकाराने लेस लावून घ्यायची. समोसा लेस वापरली आहे मी इथे, तुम्ही कोणची पण लावू शकता तुमच्या आवडीने. त्या चौकोनाला पण मी अशी चौकोनी लेस लावून घेतली आहे. खरंच खूप सुंदर दिसत आहे मी शिवलेलं कमळासन. अशाच प्रकारे तुम्ही पण शिवू शकतात गणपती बाप्पांसाठी. नंतर अशी एक इंचाची मी दोरी घेतली आहे कपडा आणि ते फोल्ड करून अशी दोरी तयार केली आहे असं लावण्यासाठी. जे पूर्ण कमळासनच दिसतंय, हे पाकळ्यावर होतात. आणि पुन्हा खडूने स्वस्तिक काढून घेतली आहे आणि फॅब्रिक पेंटिंगनं त्यावर पेंट करून घेतलंय. खरंच खूप सुंदर दिसत आहे. या स्वस्तिकने तर अजून लुक येत आहे. अशा प्रकारे आपलं कमळासन तयार झाला आहे. हे गणपती बाप्पांसाठी शिवला आहे मी. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा अशाच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. तुम्हाला कसं वाटलं हे कमळासन कमेंटमध्ये नक्की सांगा.